नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय इलेस मराठी। आताची महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी कसली? हा तर बॉम्बच आहे। आणि सध्या बॉम्ब टाकण्यात प्रसिद्ध असलेलं नाव म्हणजे अर्थातच शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार। त्यांच्या खिशात वेगवेगळे बॉम्ब आहेत, त्यातला एक मोठा बॉम्ब त्यांनी आज टाकला आणि तो बॉम्ब म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीतले 22 आमदार यांना सोबत घेऊन प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे भाजप सोबत जाणार आणि निवडणूक लढवणार। आता हा बॉम्ब पडल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडणारच। आता त्यामुळं नेमकं हे चित्र काय आहे, याच्या मागची गणितं काय आहेत आणि राजकीय समीकरण नेमकी काय आहेत हे पहिल्यांदा आपण जाणून घेऊया। सुरुवातीला आपल्याला सर्वांनाच आठवत असेल, अजितदादांची राष्ट्रवादी जेव्हा शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीतून म्हणजेच एकसंध राष्ट्रवादीतून वेगळी झाली, त्याच वेळी पटेल आणि तटकरे या दोघांचा भाव वधारला होता। नंतर 28 जानेवारीला अजितदादांचं दुर्दैवी निधन झालं आणि मग मात्र पटेल आणि तटकरे जणू आम्ही पक्षाचे मेन आहोत, बाकी या पक्षात आता कुणाचं चालणार नाही या आविर्भावात वागू लागले। पण आपल्याला आठवत असेल, अजितदादांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री बनल्या सुनेत्रा पवार आणि पुन्हा एकदा सूत्र हाती आली ती अजितदादांच्याच कुटुंबामध्ये। त्यामुळे पटेल आणि तटकरे अस्वस्थ होते। एकीकडे विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या, अजितदादांचे राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येणार असं देखील काहीतरी चित्र होतं, पण तसं काही घडलं नाही, कारण की त्याला विरोध होता पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे। पण याच दरम्यान अजितदादांच्या निधनानंतर अगदी 18 दिवसांनीच एक पत्र निवडणूक आयोगाकडे गेलं। हे पत्र होतं राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचं आणि त्यामध्ये 2 नावं वगळण्यात आली होती। ती महत्वाची नावं म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे। आता यावरून एक नवा वाद सुरू झाल्यानंतर मात्र सुनेत्रा पवारांनी काल एक स्पष्टीकरण दिलंय की जी काही राष्ट्रीय कार्यकारिणी आहे ती चुकीची आहे किंवा त्यामध्ये जी चुकीची माहिती लीक झालेली आहे तसं काही नाहीये। मुळात प्रफुल्ल पटेल हे आमच्या पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, आणि सुनील तटकरे हे महासचिव आहेत। पण या दोघांची अस्वस्थता, रोहित पवारांनी आज टाकलेला बॉम्ब, याच्यातून नेमकं काय गणित उभं राहतंय त्याकडेच आपण आता खरं म्हणजे लक्ष द्यायला हवं। मुळात रोहित पवारांनी स्पष्टपणे म्हटलंय की राष्ट्रवादीमधील 22 आमदार फोडून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोघेही आता भाजपकडून लढण्याची शक्यता आहे। याचाच अर्थ सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना जोपर्यंत आपल्या पक्षावरचा होल्ड आपल्याकडे राहत नाही तोपर्यंत त्यांची अस्वस्थता कायम राहणार आहे आणि सुनेत्रा पवार ते काही होऊ देणार नाहीत। तिकडे पार्थ पवार, पटेल, तटकरे यांचंही फारसं पटत नाहीये, यांचंही जमीन असं झालंय। आणि अशा परिस्थितीत नेमकं जी निवडणूक होती त्या निवडणुकीच्याच दरम्यान ज्या आता राज्यांच्या 5 निवडणुका झाल्या, यामधलं जर आपण आत्ताचं चित्र पाहिलं तर एकेकाळी एकत्र म्हणून विमान प्रवास करणारे हेच पार्थ पवार, तटकरे, सुनेत्रा काकी किंवा प्रफुल्ल पटेल एकत्रित विमान प्रवास करून गेले खरे आसामला, पण येताना मात्र हेच दोघे फडणवीसांच्या विमानातून आले। आता नेमकं याच्या मागचं गणित काय? आणि अगदी काल सुनील तटकरे यांनी थेट भेट घेतली, ती म्हणजे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची। आता ही भेट घेतल्यानंतर चर्चेला आणखी उदाहरण आलं की सुनील तटकरे अचानक शरद पवारांना का भेटले, कारण त्याच्या आधीच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून आपली नावं वगळली आहेत हे तटकरे आणि पटेलांना कळलं होतं। आता एकेकाळचे हे दोघेही मूळचे सहकारी कुणाचे? शरद पवारांचे। अजितदादा तर हयात नाहीयेत, अशा वेळी पक्ष आपल्या ताब्यात येत नाहीये, करायचं काय हा प्रश्न निर्माण झाला। तटकरेंनी काल शरद पवारांची भेट घेतली, त्याच्यावर स्पष्टीकरण मात्र वेगळंच दिलं। त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की शरद पवारांची तब्येतीच्या विचारपूस करण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो होतो। अर्थात रोहित पवारांनी जे काही म्हटलंय आणि सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची अस्वस्थता, या दोन्ही गोष्टींचं जर कॉम्बिनेशन पाहिलं तर निश्चितपणे राष्ट्रवादीमध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते। आता हा भूकंप नेमका कसा असणार आहे? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस यांच्या पक्षात तटकरे 22 आमदार घेऊन जाणार की भाजपमध्ये जाऊन भाजपवासी होऊन भाजपचा शिक्का आपल्यावर लावून त्या पक्षातून लढणार,
याच्याबद्दल साशंकता आहे. अर्थात रोहित पवारांनी हा दावा केलाय, याचे पुरावे काय आहेत आणि या संदर्भातलं सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण काय आहे हे दिवसभरात या सगळ्या चर्चेतनं बाहेर येईलच. पण मूळ मुद्दा हाच आहे की पटेल तटकरे 22 आमदार फोडणार असा रोहित पवारांचा दावा आहे आणि हाच वाद आता चव्हाट्यावर आलाय. अर्थात सुनील तटकरे मुळातच राष्ट्रीय महासचिव, एक इकडे जे काही बोंधूबाबा नाशिक, अशोक खरात या प्रकरणामुळे ते थोडे बॅकफुटवर पण गेलेले आहेत. भविष्यात कदाचित जशी आज रुपाली चाकणकरांची ईडी चौकशी होतीये, कदाचित 4 मंत्र्यांची देखील यामध्ये नावांची भूमिका जास्त महत्वाची असणार. अर्थात याला सगळा महत्वाचा मुद्दा असा आहे की यातल्या 4 मंत्र्यांपैकी एक नाव सुनील तटकरेंचं असू शकतं. आता सुनील तटकरे यांना ईडी चौकशीसाठी बोलावलं जाणार का, हा देखील प्रश्न आहे. जर आपल्याला या प्रकरणात गोवलं गेलं तर आपल्याला कोणत्याही परिस्थितीत वाचायचं असेल तर भाजप सोबत जावं लागेल. कदाचित भाजपचा हाच दबाव सुनील तटकरेंवर तर नाही ना. या सगळ्या प्रकरणातून जर तुम्हाला सही सलामत बाहेर पडायचं असेल तर आमच्या वॉशिंग मशीनमधून बाहेर पडावं लागेल आणि कदाचित तीच छुपी ऑफर तटकरेंना मिळाली असावी, जेणेकरून तटकरे राष्ट्रवादीत उरल्या सुरल्या आमदारांना देखील फोडतील आणि भाजपमध्ये येतील. त्यामुळे भाजपचा अर्थातच महाराष्ट्रातला संख्याबळाचा दावा मोठा होऊ शकतो. आणखी एक महत्वाचा मुद्दा, सुनेत्रा काकी जेव्हापासून उपमुख्यमंत्री झाल्या किंवा आता ज्या लाखोंच्या फरकानं मताधिक्यानं विधानसभेची निवडणूक लढून जिंकल्या देखील, त्यांचा दबदबा महाराष्ट्रात वाढलेला आहे आणि त्यामुळं कदाचित आपण साईडलाईन झालो की काय, भविष्यात आपल्याला आपल्याच पक्षात कोणी विचारांचं होणार तेव्हा करायचं काय, हा सगळा भाग तटकरे आणि पटेल यांनी कदाचित लक्षात घेतला असावा. हे दोघेही अजितदादा होते तोपर्यंत एकत्रित काम करण्यात त्या ठिकाणी भूमिका आपली बजावत होते, पण जेव्हा अजितदादा या सगळ्या आत्ताच्या जर आपण भूमिका पाहिली तर अजितदादांचं जेव्हा निधन झालं तेव्हापासून हा पक्ष जवळपास नामशेष होतोय की काय अशी परिस्थिती असताना सुनेत्रा काकींनी त्याचा लगाम आपल्या हातात धरला आणि पक्षाची वाटचाल पुन्हा एकदा उत्तमरित्या सुरू केली. तिकडे राज्यसभेवर पाठवायचं कुणाला हा सवाल उपस्थित होत असतानाच सुनेत्रा काकींनी खेळी खेळली आणि आपल्याच मुलाला राज्यसभेवर पाठवलं. तिकडं त्यांनी ऑलरेडी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला, कारण की इकडे त्या आमदार म्हणून निवडूनही आल्या होत्या. अर्थात आता प्रश्न असा आहे की मध्ये आपल्याला आठवत असेल जय पवारांनी एक स्टेटमेंट दिलं. ते स्टेटमेंट असं होतं की 2029ला या ठिकाणी सुनेत्रा काकीच निवडणूक लढवतील बारामतीमधून आणि त्या मुख्यमंत्री देखील होतील. अर्थात यामुळं तटकरे आणि पटेल या दोघांचं जे मूळ अस्वस्थतेचं कारण आहे ते म्हणजे हा पक्ष जो अजितदादा होते तोपर्यंत दोघांना काही बोलता येत नव्हतं, पण अजितदादा गेल्यानंतर आता आपल्या हातात येता येता तोंडचा घास परत एकदा सुनेत्रा काकींनी पळवला की काय असा प्रश्न त्यांना निर्माण झालाय. आणि या सगळ्या मागचं मूळ कारण अर्थातच या ठिकाणी विलिनीकरणाची कुठेतरी चर्चा डायव्हर्ट केली गेली त्याचं आहे. कारण अजितदादांच्या निधनानंतर हा पक्ष विलीन होणार शरद पवारांच्या पक्षामध्ये अशी एक चर्चा, अशी एक टूम बाहेर आली होती. अर्थात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणजे शरद पवारांच्या शशिकांत शिंदे यांनी देखील या संदर्भामध्ये स्पष्टीकरण दिलं होतं, पण तसं काहीही घडलं नाही. अर्थात त्याला विरोध या दोघांचा होता, या जोडगोळीचा होता, तटकरे आणि पटेल असा दावा प्रत्येक वेळी रोहित पवार करत आलेले आहेत. आणि रोहित पवारांनी तर आज आणखी एक मोठा बॉम्ब टाकला, तो म्हणजे हे दोघेही राष्ट्रवादीमधले 22 आमदार फोडून भाजप बरोबर जातील आणि त्यांच्याकडून निवडणूक लढवू शकतील. अर्थात आता तटकरेंचं म्हणणं याच्यावर काय आहे, पटेलांचं म्हणणं याच्यावर काय आहे आणि या सगळ्याच गोष्टींवर भाजप काय आपली प्रतिक्रिया देत आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. पण एकंदरीत एका लाईनमध्ये हे क्लिअर आहे की पटेल तटकरे राष्ट्रवादीचे 22 आमदार फोडणार. रोहित पवारांचा दावा वाद चव्हाट्यावर आहे. पवारांनी वाद पेटवली आहे. आता ती कुठपर्यंत जागते आणि खरंच 22 आमदार भाजप सोबत राष्ट्रवादीतून जातात का याचं उत्तर लवकरच भविष्यात मिळणार आहे. पाहत रहा LS मराठी.